महाराष्ट्रात आज अभिमानाने सांगितलं जातं मराठी भाषा अभिजात झाली आहे. पण त्याच महाराष्ट्रात दरवर्षी एका मागोमाग एक मराठी शाळा बंद पडत आहेत. पण प्रश्न साधा आहे, भाषा अभिजात झाली पण ती शिकवणारी शाळा वाचणार का? आणि याच विषयावर आजचा चित्रपट आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. या चित्रपटाचा पाया एक शाळा आहे आणि एक संघर्ष आहे. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा एका शाळेची गोष्ट सांगतो, पण प्रत्यक्षात तो एका व्यवस्थेचा, एका समाजाच्या मानसिकतेचा आणि आपल्या सामूहिक दुर्लक्षाचा आरसा आहे. अलिबाग जवळील नागावातील एक मराठी माध्यमाची शाळा, जिच्या भिंतींमध्ये पिढ्यानपिढ्यांचं शिक्षण, संस्कार आणि आठवणी दडलेल्या आहेत. ती शाळा आता पाडली जाणार आहे. कारण काय तर तिथे येणार आहे एक झगमगीत इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल. या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के म्हणजे सचिन खेडेकर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बोलवतात. 15 जणांची लिस्ट काढतात. 15 जणांपैकी फक्त 7 जण येतात आणि इथूनच सुरू होतो चित्रपटाचा मुख्य प्रवास. आठवणी, मतभेद, जखमा, हशे आणि शेवटी प्रश्न, आपण आपली शाळा वाचवणार का? हे सगळे जण आज आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बबन म्हणजेच अमय वाघ, स्थानिक कंत्राटदार, मनाने अजूनही शाळेत अडकलेला. दीप सिद्धार्थ चांदेकर, मराठी अभिनेता, प्रसिद्धीच्या झगमगाटात हरवलेला. अंजली म्हणजेच प्राजक्ता कोळी, जिनिवात राहणारी फोटोग्राफर, स्वतःच्या मुळांपासून थोडी दुरावलेली. सलमा म्हणजे क्षितिजोग, प्रशासनातील अधिकारी, व्यवस्थेचा भाग झालेली. सुमन आणि विशाल, कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर, दुबईत हॉटेल व्यवसाय स्थिरावलेलं जोडपं, शिक्षणाने वकील परंतु आता शेतकरी होऊन स्थिरावलेला. या सगळ्यांना एकत्र आणते ती शाळा. हा सिनेमा मुळात विचारतो, आपण मराठी आहोत हे म्हणणं पुरेसं आहे का? की मराठी शाळा टिकवण्यासाठी काहीतरी करणंही गरजेचं आहे? चित्रपट खूप स्पष्टपणे सांगतो की मराठी शाळा बंद पडणं हे फक्त सरकारचं अपयश नाही, तर आपल्या सामूहिक उदासीनतेचा परिणाम आहे. हे मुद्दे सिनेमात ठामपणे येतात. इंग्रजी माध्यमांचं अतिमहिमा मंडन, मराठी शाळांकडे बघण्याची दुय्यम मानसिकता, शिक्षणाचं होत चाललेलं व्यापारीकरण आणि या सगळ्यावर दिग्दर्शक हेमंत ढोमे थेट बोट ठेवतो. पण इथेच सिनेमा थोडा घसरतो. जिथे हा सिनेमा विचार मांडतो तिथे तो प्रभावी आहे, पण जिथे तो सिनेमा म्हणून उभा राहायला हवा तिथे तो थोडा कमी पडतो. हा चित्रपट खूपच थेट, खूपच सरळ होतो. अनेक प्रसंग संवादातून समजावून सांगितले जातात. सूचकतेपेक्षा थेट विधानांवर भर आहे. काही ठिकाणी तो माहितीपाठासारखाही वाटू लागतो. सर्वात मोठी अडचण म्हणजे कथेचा मध्यवर्ती संघर्ष फार खोल जात नाही. शाळा वाचवायची आहे हे आपल्याला पहिल्या 20 मिनिटातच कळतं, पण त्या संघर्षात खरी अडचण, खरा विरोध, खरी किंमत दिसत नाही. खलनायक जास्त सोपा आहे, व्यवस्था खूपच पातळ दाखवली आहे, म्हणून संघर्ष फारसा तीव्र वाटत नाही. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे केल्या आहेत. सचिन खेडकर शांत, संयमी, मूल्यांवर ठाम असलेले मुख्याध्यापक म्हणून खूप प्रभावी वाटतात. अमय वाघ नेहमीसारखा आपला खट्याळ, पण इथे त्याला फार खोलात जायची संधी मिळत नाही. प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठीमध्ये आली आहे, पण पूर्णपणे स्थिरावलेली दिसते, पण तिचा ट्रॅक फारसा वापरला जात नाही. क्षितिजोग नेहमीप्रमाणे अत्यंत सय्यद पण समजूतदार. सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे सगळे आपापल्या चौकटीत ठीक, पण इतक्या मोठ्या स्टारकास्टमुळे कोणाच्याच भावनिक प्रवासाला पुरेसा वेळ भेटत नाही. आपण कोणाशीही पूर्णपणे जोडले जात नाही. दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल बोलायचं झालं, हेमंत ढोमे यांचा हेतू निखळ आहे. मराठी माणसाला हलवायचं आहे, विचार करायला लावायचा आहे, पण इथे सिनेमॅटिक थर कमी पडतो. हा सिनेमा भावनिक आहे पण सखोल नाही. तो प्रश्न विचारतो पण उत्तरापर्यंत पोहोचण्याआधीच थांबतो. हा सिनेमा बघताना एक वाटतं की हा सिनेमा नाही तर एक आवश्यक चर्चासत्र आहे, आणि तेच त्याचं बलस्थानही आहे आणि मर्यादाही. एकूणच म्हणायचं झालं तर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा परिपूर्ण सिनेमा नाही. तो थोडा जास्त थेट आहे, तो थोडा जास्त उपदेशक आहे, थोडा कमी सिनेमॅटिक आहे, पण तो प्रामाणिक आहे, तो गरजेचा आहे, तो आपल्याला अस्वस्थ करतो आणि तेच त्याचं यश आहे. हा सिनेमा तुम्हाला मनोरंजन देण्यापेक्षा तुम्हाला प्रश्न विचारायला लावतो. आपण खरंच आपल्या भाषेसाठी, आपल्या शाळांसाठी काही करत आहोत का? आणि कदाचित याच प्रश्नातून या सिनेमाचं खरं यश जन्माला येईल. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा परिपूर्ण सिनेमा नाही, पण तो एक आवश्यक सिनेमा आहे. तो बघताना मज्जा कमी, विचार जास्त होतो, आणि आजच्या काळात कदाचित तेच जास्त महत्त्वाचं आहे.